आणि तर आता आत्याच्या मामाच्या भांडणं लागली ती मग तुमची पोर आली आम्हाला परवडायचं नाही वाट्या. शेतकऱ्याला कधी आराम मिळत नाही. त्याला 10 आंब कमी द्यायचं खायला आता. नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि माझं घरचं काम झालं आहे सगळं. गुरांचं पाणी भरायचं, पाण्याची लाईट आहे अजून. आणि आज याच्यात आपल्या टमाटर बांधायला बाया, त्याच्यामुळे चालले मी आता लवकर खाली पाणी भरायचे खाली टमाट्यापाशी वाल फिरून. कारण परत पाणी घरनं न्यायला पण पाणी घरी पुरत नाही, कारण घरच्या पाईपुरतंच भरलेलं असतं. त्याच्यामुळं जास्त पाणी भरायचं आता खाली. तर चला जाऊ आता खाली टमाट्याकडं. भिजलाय सारा मग चालली मी खाली आता. तेवढं काम सांगितलं की लगेच निघून जायला दारात बसला की आता एवढं मुडते टाका तेवढं गोरांना. काय आता पाणी भरती मी, लाईट जाईन खाली. एवढं कशा शेळ खात नाही ती. घासाचा सारा भिजलाय, भाऊजी घास कापते ते. आता मी जात तेवढं दार देऊन जाते. दार दिलंय आता साऱ्यावर. आता जाते पटकन खाली. लाईट मध्ये आधी पण सारखी जाते, पाणी भरून व्हायचं नाही परत. आता गेले ते सकाळ सकाळ गहू कापायला. त्यांच्यापाशी हे घागरा आणि जार दिलते भरायला, त्यांनी भरले. आता मी चालली पाण्याची टिप घेऊन खाली, कारण भरपूर बाय असते त्या टमटममध्ये पाणी पुरत नाही थोडं. चालली आता गावाकडं. सुरुवात केली आत्याने गहू कापायला. लयच ऊन लागते दिवसभर, कडक उन्हाळा चालू झाला एकदम. थोडंसं दम निघत नाही उन्हाचं रानात. कापते ते आत्या गहू. आरे पडून चालू आहे आत्या बाईचं आज. उठली की आली उजडलं की दिसायला मी पण आली उरकून म्हणतो लवकर. लय ऊन लागते हो परत दिवसभर. लय म्हणजे कापू वाटायचं काय ऊन लागते मरणाचं. आणि खुरपान ती उरकतं उन्हाचं, असलं काम उरकत नाही ती. कालची अर्धी भात लावली आत्यानं. घेते म्हणलं तुम्ही, तुम्हीच म्हणलं राहू द्या माझं. हा माणूस घेते आपल्या पाठी आरी पडून. आम्ही पण काढले गावात सगळं. टाकायचं राहिले तेवढं दिवस मावताना काल मनावर गेल्यामुळे. हा घेते पाणी भरून आधी मी, लाईट जाईन. पाणी आले आता टमाट्यापाशी. भांडी आणि ते सगळे पाण्याची पाणी भरून घेते आता. टमाट्यावर वाल फिरवला आधी आणि तिथं ह्या नळीला येते पाणी. बंद करते वाटी लगेच. पाणी भरून झाकून ठेवलं आंब्याखाली. आणि आता लागलो मी गहू कापायला. 8 वाजले ते बरोबर. आणि तिकडं भाऊजी आंब्याखाली सुतळी कापून ठेवायला लागले. तर चला करतो आता सुरुवात कापायला. 9:15 वाजले ते. आणि टमाटा बांधायला आल्या त्या बाया. आता घरी सोडले, टमटम घरी सोडून गेले तिथनंच महागारी. बाया तिथनं चालत आले ते इकडं. राधा पण आली बायांसंग, कारण आमच्या ही रेग्युलर बाया आहेत कामाच्या टमटम. हो
भेळ का बोडका कापून घेतलाय नाही तर काय चालले त्या त्या बायांकडं. दहा बाया त्या. चला आता बायांकडे परत जाऊ. आता सुरुवात करते पटकन मी कापायला, नाहीतर लवकर येऊन पण उपयोग नाही काय ऊन झाल्यावर परत. पोर आले ते सगळे आंब्या खाली. घर करमत नाही का तुम्हाला र? नाही लाईटच नाही त्यामुळेच खाली आली ती सगळी. भांडणं करते ते का? ह्याला जाऊ चांगलं भांडणं केल्यावर ह्यांना. का शाळेत गेला नाही र? काय गेला नाही? आंघोळ केली नव्हती का? मुदाम उशिरा करतो आंघोळण. शाळेत जायचं वाचावं म्हणून. ए बाल्या हे कोण आहे? वहिनी. खरंच वहिनी आहे का? हा तुझी आहे का मग का दाजाची? नाही बाबा हा ना आत्या. होय दाजा कोणाच आहे? तुझं नाही का? खेळा सावलीला बसून. हा उन्हात येऊ नका तिथे खेळा बसून. आणि खोड्या केल्या की काठी घ्या हातामध्ये चांगलं. हा तो घ्या काठी ती हो मोठी दिली इकडं तर चांगलं सापट द्या. खोड्या केल्या का नाही? कोणी कोणाला हल्ले रे? तुम्हाला सुट्टीच नसायला पाहिजे, रोज शाळा पाहिजे. झाडच तोडले तर का? त्याला 10 आंब कमी द्यायचं खायला. आता सगळं आंबा माझंच आहे. कोण म्हणलं? ह्याला द्यायच नाही आंबा का? कच्चा खायला तोडताय मग तुम्ही? बर गपचूप खेळा, तोडू नका आंबा. यायचं घरी काय? नाही मामाने हे आणले कडबा आणलाय, कडबा खाली करायचंय. यायचं घरी. चला मग घरी चला. ह्यांना बसू द्यायचंच, ह्यांना बसू द्यायचंच. झालं लागले वहिनीच्या माग. काय र त्या वहिनीला थोडं रिकामं सोडत नाही 1 मिनिट सुद्धा. असं केल्यावर पुढल्या वर्षी वहिनी यायची नाही उन्हाळ्या सुट्टीला. चालू केल्या बाईने टमाटा बांधायला. आणि गुरांना वैरण नव्हती त्यामुळे भाऊजीने कडबा आणलाय विकत ट्रॅक्टरमध्ये भरून. ते खाली करू लागायला चाललोय आम्ही आता. मग काय फुकट कोण द्यायचे आपल्याला? खाली करून घ्यायचंय कडबा आता. कडबा खाली करून झाला. मग छोटीशी गंज लावली आणि आता परत चालले मी खाली गहू कापायला. 11 वाजले त्या घरी आले मी गुरांना पाणी दाखवायसाठी. आणि आज सोमवार बचत गटाची मीटिंग पण होती. सगळ्या बायका गोळा झालत्या, ते पण काम केलं. आणि म्हणलं आल्यासारखं गुरु पण पाणी दाखवून जावावी. थोडंसं राहिले कापायचं, तर कापूनच यायचं परत उन्हाचं घरी. आता घरचे कामं करत बसून परत उन्हाचं गहू कापावं लागते, नाही तर गुरु पाणी दावून जाते परत महागारी. पाणी दावून गुरु सावलीला बांधली, जेवण केलं, चालले आता खाली. 12 वाजले. आता काय कापायचं नाही, जेवढं कापलेलं आहे तेवढंच पेंड्या बांधून यायचे घरी. ऊन झाले, लयच ऊन कापलं उन्हाचं की लोंब्या खाली पडते ते. परत यायचं बसायला लागते ते सारवा.
त्यामुळं तेवढ्याच पेंड्या बांधून यायचं घरी. बायांकडनं पण चक्कर टाकून येऊ किती झाले बायांचं बांधून किती नाही. त्यांच्याकडे जायची काही गरज नाही, कारण त्यांना गुतं दिले की त्यांची ती आरी पडून घेते ती. पाणी पण जागेला आहे त्यांना आणि गुत देऊन टाकले. त्याच्यामुळं आपल्याला आपलंच काम बघायचे, त्यांच्याकडे नाही जायचं. झाल्या पेंड्या बांधून 12:30 वाजल्या. थोडासा सार राहिला कापायचा, पण लवून झाले, लोंब्या खाली पडायला लागले. त्या चालले आता घरी. आदू कशाला आलाय बाळा? आईस्क्रीम द्यायला मला? कोणी आणले? बाबा आले तर का? बर बरं अरे, एक दिवस पप्पा आणते ते, एक दिवस बाबा आणते ते. चल चल घरी. हा चमचा खाली पडला? कुठं पडला? कस काय पडला? बर चल घरी, चल घरी जाऊन खाऊ. लग्न आहे भावकीत, तिथं बांगड्या भरायला गेलत्या आत्या. आलो का बांगड्या भरून? होय बाई, आली बाई. बाई काय आणलंय बघा आजीनं. सून म्हणायची मागल्या फोडा लय घाला सगळ्या. होय आत्या सूनच लागते, कोण नाही मागतीची बायको. बरं नाच सून कसली तरी सूनच आहे की. मागल्या फोडा लय घाला आत्या बांगड्या. मी मला नको हात मोडले दुखते सारखं सारखं फोडायचं ना, अर्धा घालायची. चांगले बसले ते मागच्या ती. घातल्या बांगड्या एक हातातच घातले सगळ्या. घातल्या त्यात बसतच नाही. घाल म्हणायचे मला नग त्यात बसतच नाही ते. पण त्या पानं नेवाजा. ही सुमनने दिली बाई पानं, आळूची पानं. पुन्हा ही अनिताने दिलं म्हणजे पोरांना खायला नेवाजा. काकड्या देश काकडे गाव. हो आता सांगितलं वहिनीला बी ठेव म्हणलं. सांगितले का? बाईला होय होय, ताईला बी पाहिजे होतं. थांबा धुवून खावा म्हणली ती अनिता. फवारले म्हणजे माझं धुवून दे. पिशवीच फाटली येत आहे वजाने. काकड्याचे वजन फाटलं. चांगलं आहे देव काकड्या. होय पानं बी छान आणली ती, वड्या मस्त करायला. होय होय. पाणी घे धुवायला, धुवून देते तुम्हाला खायला. बरोबर. भाजी कोण करायची आता उन्हाचं, आणि कपडे धुवायला लागले आता मी. घरची कामं आवरून झाली ती सगळी. गुरांना दुपारची वैरण टाकली. 3 वाजले ते दुपारच्या. आणि बरेच जण विचारते की दुपारचा आराम करता का नाही. शेतकऱ्याला कधी आराम मिळत नाही. रानातलं झालं ते घरचं काम असतंच. त्यामुळं कधी टाईम भेटतो स्वतःसाठी, तर कधी नाही भेटत. दुपारची वैरण टाकली आता, आणि जायचं आता खाली. बायांकडं पण काही गेलंच नाही कोण सकाळपासून. आत्याच गेलं तर एकदा. बघू आता जमलं तर जाऊ, गेल्यावर बायांकडं किती बांधले किती नाही बघू. वरच्यावर मधल्या 6 लाईनी झाले ते बांधून. दुसऱ्या पाती धरले ते बाईने दुपारनं. आता असा बांधला आहे टमाटा. सिटिंग चाल. फाउंडेशन जरा खाली वाटते का हो? नाही तारा. ज्याला दाखले त्याला रोजगार. काय उन्हाळ्यात कसं करते तिथे. हाय की काव? आमची इकडं फायरिंग लागली की.
चालू आहे बायांचं बांधायला. आता जाते मी गहू कापायला. 3:15 वाजले दुपारच्या आणि बायांची एक पात लागली वालपर्यंत. आता ह्या पात्यावरच बायांची सुट्टी होईल. उद्या एक दिवस अजून येतील म्हणजे टमाटर होईन आपलं बांधून. सकाळनं धरलेल्या पाती थोड्या थोड्या राहिल्या होत्या, ती झाल्या आता. आणि आता दुसऱ्या पाती धरल्या त्या. आता मग सकाळीच त्यांची पात लावून गेल्या त्या. आमच्या थोडी थोडी राहिलेल्या आम्ही पुढं आलतो. आता आले त्या आत्या मागणं. पोरं पण आली ती सगळी, बाई पण आले त्या. आता इकडं 5 सारं राहिले तर आता तिघींचे एक पात असं 3 सारं जाते ते. आणि 2 शिल्लक राहते ते उद्या घ्यायचं म्हणजे उद्या आपल्या गावाचा कापायचा शेवट होतोयच. साडे 5 वाजले त्या आणि आता झाले बायांची सुट्टी. गारच पाणी आहे. आता उद्या काय जाऊ नका बागाकडे, इकडे एवढं म्हणजे पार पडत. मग काय येतं पुन्हा नाही तर नाना वरडत बसाल म्हणे सगळं अर्धच झालं. एवढं झालं बांधून की सगळं होतंय. मग बघू बघ किती चांगला येतोय. खेळावर खेळा झोका बघू काय तांबाटी खेळा बांधल्यावर झोका खेळावर जरा कंबर हलकी होती. खेळा अगो बाय झोका द्या माणूस पाहिजे का. द्या झोका द्या चांगला. ए पडते बरं का, हळू झोका द्या. आंब्याच्या झाडाला झोका बांधाय, ज्याला कटाळा येईल त्यांनी झोका खेळायचा बघा, मग कटाळा जातो या. आबा ताई इकडे वजन लागायला लागलं. बाय आता चालल्या त्या काय गेलं का मग सुट्टी करायची. लागतो बाय कापू म्हणजे जायला पास करायला लागतो. लांब्या खाली पडल्यावर खाली पडेल ना असं. खाली पडून जाऊ का लागतंय बघ. येळा एवढा कापाय गहू पुढंच गेला नका, सगळेजण कापणार असतात. हळूच कसं करू मग गहू जाऊ का मी. हा येतो का माझी पात लावून. झाड दोऱ्या हातरले देते, दोऱ्या हातरून काप. मग एक मूठ काप ना तुला आणि पात घ्यायचा माझी. हे ठेव ह्याच्यावर ठेव. नीट ही टाक इथून टाक. चला सुट्टी झाली आपली आता कापा. डोके इतकं आले टमाटे पण आले त्याला म्हणून मला डोके इतकं आले टमाटे. ठेव कापलंय तरी पायापाशी उभा केलंय. ठेव तरी डोक्याला गेले तरी इथभर कापलंय. कसला टमाटा मस्त लावून द्यायचं की तेवढा झाडा प्रमोशन करतो काय ते.
तसं नुसतं हाणायचं असं धरायचं असतं असं वडायचं असतं. काय रे इष्टीने गेला नाही कधी मग यायचं का इष्टीनं जाऊ इष्टी ना फेर दादा आजीला म्हणून आमच्या मामाचं गाव लय जवळ आहे. मामाच्या गावाला जायचंच नाही आपण इकडे बघ पंढरपूरला जायचं मामाचं गाव लय जवळ आहे त्यामुळे आम्ही इष्टीने गेलोच नाही कुठं का नाही रे. सगळं पंढरपूरला जाऊ आपण सूर्य आहे तर मावळताना मामाच्या घरी हल्लं तर आमचं सूर्य मावळाच्या आधी घरी पोचतोय. एकदा तुला नेते एकदा आपाला नेते दोघं संग नग बाबा पैशाचं काय नाही रे दोघं संग निघल्यावर गर्दी एकटा हाताला धरायचं रे काप बस खाली काप नंतर बघू एखाद्या रविवारी आली तुला दोघाला नेते तुला शिकवते. असं धरायचं हे असं हात वर धरायचं आपण हाताला कापतो असं धरायचं असं वडायचं कसं असं घ्यायचं एवढं हो असं 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 वडायचं हळूच हा धर बघ येते का आता नाही कापत हळू वडायचं वेळात ये घ्यायचं अंगाकडं नका हे काप येते थोडं घ्यायचं थोडं असं धरायचं असतं असं हो का असं धरायचं जेवढं कापायचं का तेवढं धरायचं हातात वड खाली खाली वडायचं तिथं खाली हा वड वड हा तस शिकला बाबा काय तुम्ही आता उद्या आमच्या मायला कसं पाच सगळ्याच्या फळ्या बाबा बर नीट नीट हाताला लागल. आम्ही पण माय लेकर आहे बरं का हा आम्हाला परवडायचं नाही बाबा तुम्ही माय लेकर आलेलं तुम्ही गाजवू नका लय आम्ही माय लेकर आमची पाच सगळ्याच्या आधी कुठल्या कुठल्या लेकाला घेऊन यायचं मोठ्या का वरच्या तुला कोणत्या लेकाला बोलवायचं आजी आजीचं बाबा आणि पप्पा आल्यावर आपल्याला ऐकते नाही का तू एवढं चिमुरडा आजीचं किती पोरं मोठी मोठी यायची अरे बरं मग आता कोण नाही जोडीदार तुमची पोरं तुम्हाला माहिती म्हणल्यावर तुमची पोरं आलेली आम्हाला परवडायचं नाही वाट्या काय तरी तरी काय परवडायचंय आईने महाग कापत गेला पोरं काना मागं पेंड्या बांधलेली काय का होईल आमच्या पोरं खावा तर 4 खाड्या कापायची. बर तसं तर होईल ना तुमच्या बांधायची का तुमच्या बांधायची बांधलेली म्हणजे तू मागे ठेवलं मला लय लांब आहे आपण तर लागण हाताला दे माझ्याकडे दे जाऊ घरी तुम्ही थोड्या वेळ येतो आम्ही जाऊ घरी असं कापलं असतं सगळ्यांनी कसं राहिलं असतं काय आता काय भांडणं करता का इथं मग मामा तुम्ही काय म्हणते ते मामा पेंड्या बांधायची त्या नक बांधायची एक बांधून धावा म्हणलं मग पुरा बघू बांधायला मामाच्या हाताबाहेर गेला मामा का नाही आता वाळला आता हाताबाहेर गेले सगळ्याच्याच म्हणून जावे बोला असतं तर मामाने बांधलं असतं सगळं बांधलं असतं अगं लेकरा लुंब्या भुका करायला गिरास करायला मामा आले तर खाली आणि तर आता आत्याच्या मामाची भांडणं लागली ती मामाला काय हे मोठ्या मोठ्या पेंड्या बांधायला पटल्या नाही त्या आत्या काय म्हणणं आहे तुमचं मग माझं म्हणणं आहे मामाने सगळ्याची पेंड्या बांधायला पटत तर पटेल मग म्हणजे मामा आत्याला भांडणं करून तुम्हाला पेंड्या लावायची ते बांधायला एवढी बांधली तरी मिसळून जायची इकडे शेंड बुडकं केलं तर एका आमच्या बाबजल मी बांधलं नाही कोणी आजा काय असं वय बाजूला गेलं महागात काय आता आता तुमचा कळाला नवीन पिढीचं काळ आहे आता मी तर म्हणलं बांधायलाच नको असंच कवळायचं घर. आत्या मामाला खळून सोडते ते आता बागेत हातरायचा. तसली मिशन लावली परवडली असती की मग अजून गप्र भास्कर पेंड्या बांधण्यासाठी कसं तर काय तुला गव्हा पोत्यात करणं महत्वाचं आहे. कसं जरी बांधले तरी नाही फक्त काय आपण नुसतं खाली आलं जायचं कोणा म्हणतात ते बेळे बांधला असल्याला 2-3 बेळे एकदाच मिसळी टाकावं लागते नाही आपण दर वर्षी कसं बारके पेंडे बांधून ह्याच्या बोल्या का ह्याना बांधतो ह्या वर्षी मोठे हा मोठ्या किती बी बांधा पण पण त्याला केलं इकडे तसं राहतच नाही ते पेटा बांधल्यावनी राहतच नाही ते कर्दीचा ती पद्धत झाली करडीच्या पेट्यासारखी कर्दीचा पेटा असा असतो पूर्वी असा गव्हाला रास कमी पडेल काय गव्हाला काय ऑरेंज कलर आहे काय
घ्या मिटवून आता नाही तर दिन पेटवून होय मामा. अहो जड हाय पण आता येत नाही बांधायला पुरीला. पुढे गेले मामा आता व पुरीला म्हणण्यापेक्षा काय खोळ. गेल्या वर्षी तुम्ही बांधत होता का त्यात सावलीला पेंड्या सावलीला गेल्या वर्षी वरच्या कडेला ओलं होतं. तुम्ही ती ओलं कापून आणून पेंड्या बांधत होता गेल्या वर्षी. हा मग ह्यानं तर आमचं सुद्धा ह्याच आमचं सुद्धा हात दुखताना दुखत ते. हा खाली पडतंय सगळं. 15 दिवस नाही 8 दिवस बाकीची कामं बघत तर गहू वाळला थोडा. नाही नाही मातीला काळजीने कापतोय आम्ही पायात धरून कापतोय माती आलेलं. परत दळण करायचं काय सुखाचं आहे का या खड्याचं. असं करून बघा हातात काढ राहतंय का ती. मी रान त्यांच्या नावावर दिलं म्हणतात मला